बऱ्याच ताईंचा हा प्रश्न आहे की रेडीमेड ब्लाऊज कटिंग घ्यायची आणि आपले ब्लाऊज त्याच्यावरती कटिंग करून शिवायचे, मग त्या ब्लाऊजची उंची किती का असेना. तर हा मुद्दा सांगण्याचा आहे की या प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये पेपर कटिंगमध्ये तुम्हाला स्वतःच्या हाताने तुम्ही जेव्हा कटिंग कराल तेव्हा तो ब्लाऊज शिवून घालण्याचा आनंद वेगळा आणि रेडीमेड कटिंगचा ब्लाऊज शिवून घालण्याचा आनंद वेगळा आहे. तो पैसे देऊन आपल्याला पेपर कटिंग घेण्यापेक्षा आपण स्वतः घरी तुम्ही कटिंग करू शकता. एकदम सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला जर नाही जमली पेपर कटिंग तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल. कमेंट्सच्या द्वारे तुम्हाला प्रत्येक उत्तर दिलं जाईल किंवा नाही समजलं तर त्यावरती एक व्हिडिओसुद्धा बनवला जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की समजणार आहे. रेडीमेड पेपर कटिंग न घेता स्वतः तुम्ही कटिंग पेपर करा आणि त्याच्यावरती ब्लाऊज शिवा. रेडीमेड कटिंगचे फायदे सुद्धा नाहीत, तोटेच आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्यानुसार उंची दिलेली असते. आपली उंची कमी जास्त होऊ शकते किंवा आपल्याला थोडा काही त्याच्यामध्ये बदल करायचा असतो, तो आपल्याला करता येत नाही. त्याच्यामुळे आपण स्वतः जर कटिंग केली तर तुम्हाला परफेक्ट कटिंग करून सुद्धा त्याच्यामध्ये काय चूक आहे काय बरोबर आहे हे तुम्ही ओळखू शकाल. आणि दुसऱ्याने केलेल्या पेपर कटिंगमध्ये तुम्हाला काय चूक आहे, कुठे आपल्याला काय करायचं आहे हे समजणार नाही. तुम्ही पेपर कटिंग घेणार आणि डायरेक्ट ते कपड्यावर ठेवून आपण कटिंग करून ब्लाऊज शिवायला बसणार. मग तुम्हाला पेपर कटिंग जमणार कधी? तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच पेपर कटिंग ही तुम्ही स्वतः हाताने शिवलेला ब्लाऊज घालण्यात आनंद आहे ना, तो आनंद तुम्हाला आयुष्यभर टिकून तुमच्यासोबत राहील. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता छोटे छोटे पॉईंट लक्षात घेऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला पेपर कटिंग अगदी परफेक्ट येणार आहे. बघा, पेपर कटिंगला जर मागवायचं म्हणलं तर तुम्हाला 8 दिवसाचा तर कालावधी लागतो, पण अगदी 10 ते 15 मिनिटं तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यावा लागणार आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटात पेपर कटिंग तुमच्या घरात येणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपण आज प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकणार आहोत. 44 इंच माप आहे प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजच्या छातीचं. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे उंची घेतलेली आहे, इथे छाती घेतलेली आहे, कमर, शोल्डर, गळा रुंदी, मागील उंची, गळा, बाही उंची, दंडघेर. तर याच मापावर तुम्ही पेपर कटिंग जर केलीत आणि इथे फक्त आपल्याला इथे फक्त बदल घडवायचा आहे मापामध्ये, परफेक्ट कटिंग अगदी येणार आहे 44 छातीची, की कुठेही लूज होणार नाही, फिट्ट होणार नाही, गळा उतरण्याची शक्यता नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजणार आहे. तर आता 44 इंच छातीचं माप आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रिन्स कट शिकणार आहोत आणि शिवताना सुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आता ह्याची मी पेपर कटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि पुढच्या कटिंगमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता इथे मी घेतलेले आहे, ब्लाऊजची उंची आहे 15 इंच, अधिक त्याच्यामध्ये 1 इंच मी ॲड केलेला आहे. तुम्ही सुद्धा हाच व्हिडिओ पाहून तुम्ही कितीतरी ब्लाऊज शिवू शकता. कुठलीही पेपर कटिंग मागवायची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमची पेपर कटिंग तुम्ही स्वतः तयार करू शकता. तुम्हाला मी आता इथे समजावून सांगते. उंची आहे 15 अधिक 1 इंच, म्हणजेच आपली शिवून तयार आहे 15 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच आपण ॲड करायचं आहे, ते शिलाई मार्जिनसाठी. अर्धा इंच खाली जातो शोल्डरला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच, यासाठी मी इथे 1 इंच ॲड केलेला आहे. छातीचं माप आहे 11 इंच, म्हणजेच 11 चोक 44 प्लस 2 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तर 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन फिटिंग करण्यात जाणार आहे आणि त्यातील अर्धा इंच जी शिलाई मार्जिन आहे ते आपल्याला प्रिन्सच्या कटमध्ये येणार आहे. ती कशा प्रकारे येणार आहे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता छोट्या छोट्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला बरोबर समजल्या जाईल. तुम्ही अगदी छोटी छोटी गोष्टसुद्धा मिस्टेक करता, त्यामुळे तुम्हाला ब्लाऊजमधला पॉईंट कळत नाही. मेन पॉईंट तुम्ही सोडता आणि पुढे ब्लाऊज शिवायला जाता, त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट येत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामध्ये तुम्ही थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणतं माप कशासाठी घेतलेलं आहे आणि किती घेतलेलं आहे. तर आता हे झालं 11 अधिक 2 इंच. आता इथे कमर आहे, आपली कमर आहे 8.5 म्हणजेच 34चा चौथा भाग काढलेला आहे मी. 34 कमर आहे पूर्ण, तर 8.5 चोक 34
+3 इंच आणि +1.5 इंच. आता तुम्ही म्हणता ताई +3 इंच कशासाठी, तर +3 इंच हा आपल्याला प्रिन्स कटचा पप येण्यासाठी 3 इंच घेतलेला आहे. आपली छातीचं माप आहे 44 इंच, त्याच्यामुळे इथं 3 इंच घेतलेला आहे. जर कमी असेल तर तिथे 2.5 इंच आणि 2 इंच घेऊ शकता तुम्ही. आता इथे 1.5 इंच घेतलेली आहे, ती शिलाई मार्जिन घेतलेली आहे आपली. आता इथे आहे शोल्डर 3 इंच घ्यायचा आहे. गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. मागील गळा उंची 10 इंच घ्यायची आहे. बाही उंची 4 इंच आहे आणि दंडघेर आहे 14 इंच. तर चला आता कटिंगला आपण सुरुवात करूया. तर आता इथे मी पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू आपल्या बाजूने घेतलेली आहे. तर आता पहिल्यांदा आपण इथे टाकणार आहोत 2.5 इंच गळा उंची, गळा रुंदी आणि 3 इंच शोल्डर. तुम्हाला दिसत नसेल तर थांबा 1 मिनिट. आता इथे मी 2.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 2.5 इंच गळा उंची घेतलेली आहे रुंदी आणि 3 इंच इथे शोल्डरवरती टिक केलेले आहे. आता आपल्याला इथे आपली उंची घ्यायची आहे. बघा, उंची आपली घ्यायची आहे 15 अधिक 1 इंच म्हणजे 16 इंचावर इथे मी टिक करून घेणार आहे. आणि आता इथे सुद्धा आपलं हे 2.5 इंच आणि हे 3 इंच मिळून 5.5 इंच झालेलं आहे हे शोल्डर. तर आपण असंच इथं 5.5 इंच खाली पण घेणार आहोत. इथे पण टिक 5.5 इंचावरती करणार आहोत. तसंच याप्रमाणे इथे सुद्धा मी तसेच प्रमाणे टिक करून घेणार आहे 5.5 इंचावरती आणि इथे घेणार आहे 16 इंचावरती. आता आपल्याला पट्टीच्या साहाय्याने किंवा टेपच्या साहाय्याने ही सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे सरळ रेष ओढलेली आहे आणि ही पण 16 इंचची रेष ओढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 2.5 इंच वरती गळा रुंदी आहे आणि इथे 3 इंच शोल्डर आहे. तर आपला पुढचा गळा आहे 6 इंच. तर इथे 6 इंच माप टाकायचं आहे आणि 6 इंचवर टिक करून इथे 2.5 इंचापर्यंत घ्यायचं आहे. आणि ही रेष जोडून घ्यायची आहे म्हणजे आपला हा पुढचा गळा तयार आहे 6 इंचाचा. आणि आता इथे आपल्याला 3 इंच शोल्डर टाकायचं आहे माप. हे आहे एवढंच ठेवायचं आहे याची उंची 5.5 इंच आणि इथे आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. फक्त आपल्याला वाढीव फक्त आपल्याला पुढचा गळा लागणार आहे. तर पुढचा गळा काही जणांचा 5.5 सुद्धा ठेवू शकता तुम्ही, 6 सुद्धा ठेवू शकता किंवा 6.5 ठेवू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसा तुम्ही पुढच्या गळ्याचा आकार घेऊ शकता. तर आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणताल की हा गळा आकार तर तुम्ही लगेचच देऊन टाकला, तर अगदी इथून इथपर्यंत आपल्याला अर्धा किंवा पाऊण इंचावरती हा आकार द्यायचा आहे. पुढील गळा आकार इथे मी दिला आहे. आता इथे आपल्याला या रेषेवरती छातीचं माप टाकायचं आहे. इथून नाही, इथूनच घ्यायचं आहे छातीचं माप. तर आपलं छातीचं माप आहे 11 इंच म्हणजे 44 पूर्ण आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलेले आहे. अशा प्रकारे इथे शिलाई मार्जिन ठेवलेली घेतलेली आहे. आता इथे खालच्या बाजूला कमरेच्या साईडला आपल्याला 8.5 इंच कमर आहे, 3 इंच आपलं प्रिन्सेस कटचा ही आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. तुम्ही पाहू शकता इथे 8.5 कमर घेतलेली आहे, 3 इंच इथे प्रिन्सेस कटचा पप घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून ते इथपर्यंत 8.5 आहे त्याच्या निम्मा घ्यायचा आहे, निम्मा भाग. 8.5च्या निम्मा भाग येतो 4.25 इंच. 4.25ला इथे आपल्याला टिक करायचे आहे. तर आता इथे टक्स पॉइंट द्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा. तर तुम्ही पाहू शकता इथे 15 उंची असेल तर इथे आपल्याला
5.5 इंचावरती टक्स पॉईंट द्यायचा आहे. खालच्या बाजूने वरच्या साईडला यायचं आहे. तर इथे 5.5 इंचावरती इथे मी टक्स पॉईंट दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे 3 इंच आपण घेतलं होतं ना, तेच 3 इंच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ते पपसाठी ठेवलेलं आहे आपल्याला मधल्या. हे इथं 3 इंच मी टाकून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, हे 3 इंच आहे. हे आपलं पूर्ण घेतलं तर 8.5 इंच कमरेचं माप आहे. तर आता इथे आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. ते इथून मी घेणार आहे 1 इंच. आता आपण इथं मुंढ्याचा आकार देतोय. ते इथे घेणार आहे मी 1 इंच आतला आकार आणि तिथूनच अर्धा इंच बाहेरचा आकार देणार आहे. आणि हा आतला. आता इथे आपल्याला राऊंड आकार द्यायचा आहे थोडासा. ही झाली आपली पुढील बाजू आणि ही आहे मागील बाजू. हे पाहू शकता तुम्ही, मुंड्याचा आकार आहे, अगदी अर्धा इंचचा आहे इथला. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, इथून मुंड्यापासून ते इथपर्यंत 1 इंच घ्यायचं आहे, इथून माप. आता आपल्याला प्रिन्स कटचा राऊंड द्यायचा आहे. इथून वरून इथून आपल्याला इथं थोडासा असा गोल आकार घ्यायचा आहे, हलकासा. तुम्ही पाहू शकता, मी दाखवते तसं. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या 3 आकारापर्यंत इथून असं घेऊन असं सरळ रेष घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही आकार काढू शकता. हा आकार परफेक्ट जमला तर तुम्हाला प्रिन्सेस कट हा ब्लाऊज परफेक्ट येणार आहे. आता इथे आपल्याला 2 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतलं होतं. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, इथं असं थोडंसं असं इथं क्रॉसमध्ये अर्धा इंच करायचं आहे आणि हा सुद्धा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही हा आकार प्रिन्सेस कटला व्यवस्थित द्या, म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट, कुठं सुद्धा घुडी बसणार नाही का काय नाही. हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे. कुठल्याही टेलरची तक्रार येणार नाही, कुठल्याही कस्टमरची तक्रार येणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगितलेला आहे. तर चला दाखवत आता पुढील कटिंग कशी करायची आहे, पाठीमागचा भाग कसा काढायचा आहे, तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही पेपर कटिंग जे आहे ते आता आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला दाखवते कट कसं करायचं ते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे खालच्या बाजूने मी इथे कट करून घेतलेलं आहे सरळ. आणि इथलं सुद्धा वरचा घेत आहे कटिंग करून. हे पहा, परफेक्ट अशी मेजरमेंट टाईप पेपर कटिंग आहे ही आपली, तुम्ही पाहू शकता. आता हे 2 बाजू आहेत आपल्याला, याच्यामध्ये आपल्याला फ्रंट आणि बॅक याच्यामध्ये आपल्याला मिळून जातं. तर आता याच्या मध्यातून आपल्याला कट करायचं आहे. हे पेपर कटिंग सुद्धा महत्त्वाचं आहे की आपण पेपर कटिंग कशा पद्धतीने कट करायचं आहे आणि कशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता ही आहे पाठीमागची बाजू, हे आपण नंतर काढूया. पहिला सर्वप्रथम हे काढून घेऊया आपण. आता इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे गळा रुंदीचा, जे की आपण इथे 6 इंच टाकला होता. आता बऱ्याच जणांना काय होतं, वर्कचा ब्लाऊज जर आला असेल तर वर्कच्या ब्लाऊजमध्ये बघा डायरेक्टच आलेलं असतं, तिथं वर्क दिलेलं असतं. तर आपण तिथं कटिंग कशी पद्धतीने करायची हे सुद्धा तुम्हाला हेच कटिंग करताना मी दाखवते तुम्हाला. जर वर्कचा ब्लाऊज पूर्ण आला असेल, पूर्ण फ्रंटला भरगतचा असेल, तुकडे काढता येत नसतील किंवा तुकडा पाडताच येत नाही, तर काय करायचं आपल्याला, इथे फक्त हा त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि इथे हा मधला जो आकार आहे तो काढून घ्यायचा आहे.
आता हे जे असं आहे ते जॉईंट होणार आहे. तर आता त्या कापडावरती आपल्याला अशा प्रमाणे ठेवून तुम्हाला तिथे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. आणि जे आपण नेहमी करतो त्याला हे सगळं सेपरेट करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की ताई याच्यामध्ये कुठे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायची आहे का? तर थोडीसुद्धा शिलाई मार्जिन याच्यामध्ये वाढवायची नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता ही बाजू जी आहे ती कापडावरती सरळ ठेवायची आहे. आणि ही जी बाजू आहे जसं आपण कटोरी ठेवतो त्याप्रमाणे थोडीशी अशी क्रॉस ठेवायची आहे. आणि ही पेपर कटिंग काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता ही जी प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग आहे ती तुम्हाला परफेक्ट अशी जमणार आहे. फक्त हा आकार तुम्ही लक्षात घ्या आणि समजून जावा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे. सो तुम्हाला आकार तर आता जमलेलाच असेल. तर आकार तुम्हाला आता जमलेलाच असेल तर चला आपण आता पाठीमागची बाजू घेऊया. आता आपण याच्यामध्ये भरपूर ॲड केलं होतं पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू काढण्यामध्ये. तर आता इथे आपल्याला करायचं आहे काय, इथे सुद्धा आपल्याला थोडंसं माप टाकायचं आहे. इथे आपल्याला पाठीमागची बाजू आपली 8.5 इंच आहे, कमर इंच 8.5 इथे टाकायचं आहे. आणि इथे घ्यायचं आहे 2.5 इंच. तर 2.5 इंच कशासाठी, 1 इंच जे आहे आपल्याला टक्स पॉईंट जाणार आहे आणि जे 1.5 इंच आहे ते शिलाई मार्जिन आहे. आणि इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो आणि इथून इकडं आपल्याला 0.5 इंच आपल्याला इथं शिलाई मार्जिन कट करून घ्यायचं आहे. आणि हे जे एक्स्ट्रा कापड हे जे आहे ते कापून टाकायचं आहे. हे आता पाठीमागची बाजू आपली तयार झालेली आहे. तर आता इथे मी घेतलेले आहे. आता इथे आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच आणि इथे उंची टाकायची आहे 10 इंच. तर आता आपल्याला गळा पसरट लागतो खाली बघा. अगदी 2.5 इंच घेतला तर गळा तो असा पसरत जातो. त्यापेक्षा आपल्याला इथं खाली 3 इंच टाकायचं आहे माप. आणि इथे घ्यायचं आहे 2.5 इंचच, म्हणजे जो आपला गळ्याचा आकार आहे तो थोडासा निमुळता येईल. आणि इथे आपल्याला 1/2 किंवा 1/4 इंचाच्या अंतरावरती इथे राऊंड शेप द्यायचा आहे गोल. तुम्ही पाहू शकता इथे मी गोल आकार दिलेला आहे आणि हा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर ही झाली आपली पाठीमागची बाजू. आता आपल्याला काढायचं आहे बाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता राहिलेली आहे फक्त बाही. तर आता आपण बाही सुद्धा याच पेपर कटिंग मध्ये काढणार आहोत. तर आता बाही उंची आपली आहे 4 इंच. तर आपला अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड करायचं आहे. आणि जर अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे 1 इंच ॲड करायचा आहे. आणि जर अस्तरचा ब्लाऊज नसेल किंवा साधा सिंपल असेल तर त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे. तर आता इथे आपला अस्तरचा ब्लाऊज आहे तर मी इथे 1 इंच ॲड करते. 4 अधिक 1 इंच 5 इंच घेतलेला आहे. आणि वरून आपल्याला 3 इंचावरती उतरवायचं आहे मुंडा खोली. आता इथे 5 इंच घेतले मी इथे 3 इंच घेतलेला आहे. आता हे 2 रेषा मी इथे जोडून घेणार आहे. आता हे छातीच्या मापावरून आपल्याला बाहीचं माप काढायचं आहे. तर कशा प्रकारे काढायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता हे तुम्ही पाहू शकता ही रेष आणि ही रेष मी ओढून घेतलेली आहे. आणि आपले छातीचं माप इथून आपल्याला क्रॉसमध्ये 11 इंच टाकायचं आहे. हे पहा तुम्ही 11 इंच इथे मी टाकलेलं आहे. हे 11 इंच टाकलेलं आहे. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. तर आता इथे आकार द्यायचा आहे. इथे 1.5 इंच सोडायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी. आणि इथून आपल्याला वरचा आकार द्यायचा आहे. हे बघा असंच मी दिलेला आहे नुसता. आणि इथून आपल्याला खाली असा द्यायचा आहे. हा झाला आपला बाहीचा आकार. हे तुम्ही पाहू शकता. आता मी इथे थोडंसं क्रॉस घेणार आहे आणि हा बाहीचा आकार इथे काढून दाखवणार आहे.
अगदी परफेक्ट, बाही कुठेसुद्धा लूज होणार नाही आणि कुठेसुद्धा आपल्याला कापड कमी पडणार नाही, अशा प्रकारची परफेक्ट बाही इथे मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. आणि हा मुंडा खोलीचा आकार आहे तो असा काढून घ्यायचा आहे. तर ही आपली बाही तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे अनेक प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा. हा आहे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज. लवकरच आपला कटोरीसुद्धा प्रिन्सेस कट सगळे येणार आहेत, तर तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्ही पाहिला असेल तर एक लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्हाला जर समजलं नसेल तर स्किप करून थोडा थोडा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, म्हणजे तुम्हाला पॉईंट टू पॉईंट समजत राहील. तो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला किंवा व्हिडिओ समजला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुम्हाला समजला का नाही समजला, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मलाही समजलं पाहिजे की तुम्ही व्हिडिओ पाहून खरंच तुम्हाला परफेक्ट कटिंग जमली आहे का, तुम्ही ब्लाऊज शिवलाय का. तर अनेक जणांना एवढ्या मोठ्या मापाचा ब्लाऊज हा बसत नाही किंवा येत नाही, पण घालायची हौस असते सगळ्या प्रत्येक स्त्रीला. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मी बनवलेला आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहून खुश झाला असाल किंवा नाराज झाला असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला समजलं नसेल तरी मला कमेंट करा. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद ताईंनो. श्री स्वामी समर्थ.